आज आपण पृथ्वीगोलाच्या मदतीने दिवस आणि रात्र कसे होतात हे पाहणार आहोत. आपली पृथ्वी याप्रमाणे चेंडूसारखी गोल आहे आणि ही पृथ्वी सतत पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. यालाच पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय? पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन होय. अगदी बरोबर. आता यासाठी आपण काय केलेलं आहे पहा. इथे पृथ्वीगोलावरती आपल्याला आपल्या भारताचा नकाशा दिसतोय का सर्वांना? हो. इथे या नकाशामध्ये इथे पुणे दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी मी एक टिकली चिकटवली आहे पहा. आता ह्या टिकलीचं ठिकाण सर्वांनी लक्षात ठेवायचंय आणि या ठिकाणी दिवस आणि रात्र कसे घडून येतात हे आपण आता प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे पाहणार आहोत. त्यासाठी आपण खोलीमध्ये पूर्ण अंधार करणार आहोत. आता पहा, इथे सर्वांनी लक्ष द्या. तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी आपण बॅटरी ठेवलेली आहे. ही बॅटरी म्हणजे सूर्य आहे असे समजूयात आणि या सूर्याचा प्रकाश या पृथ्वीवरती पडत आहे. पृथ्वीवरती प्रकाश पडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पृथ्वीचा अर्धा भाग प्रकाशात आहे आणि अर्धा भाग मात्र अंधारामध्ये आहे. ज्या भागामध्ये तुम्हाला प्रकाश दिसत आहे त्या ठिकाणी पृथ्वीवरती दिवस आहे असं समजलं जातं आणि जो भाग अंधारामध्ये आहे त्या भागामध्ये रात्र आहे असं समजलं जातं. आता इथे पहा, आपण इथे भारताच्या नकाशावरती पुणे या ठिकाणी टिकली चिकटवलेली आहे. या ठिकाणी दिवस आणि रात्र कसे होतात हे आता आपण प्रत्यक्ष प्रयोगाने पाहूया. आता ज्या वेळेला हा टिकली चिकटवलेला भाग सूर्याच्या समोर आहे त्यावेळेला तेथे दुपार झाली असं आपण समजतो. जसजशी पृथ्वी फिरते तसतसा हा प्रकाशातील भाग हळूहळू कुठे जातो? अंधाराकडे जातो आणि ज्यावेळी तो अगदी ह्या अंधाराच्या रेषेजवळ येतो त्यावेळेला त्या ठिकाणी सूर्यास्त होत असल्याचं दिसून येतं. सूर्य एका बाजूला पश्चिमेकडे गेलेला दिसतो आणि तिथे सूर्य मावळतीला गेलेला पाहायला मिळते. हळूहळू हा टिकली चिकटवलेला भाग अंधाराकडे जात आहे पहा आणि त्या ठिकाणी आता काय झाली असेल? रात्र झाली असेल. हळूहळू हळूहळू पृथ्वी फिरत राहते आणि त्यामुळे तो अंधारात गेलेला भाग पुन्हा हळूहळू प्रकाशाकडे यायला लागतो आणि ज्यावेळी तो सूर्याच्या समोर यायला सुरुवात होते त्यावेळेला तेथे आता इथे पहा, हा टिकली चिकटवलेला भाग उजेडाच्या समोर येत आहे त्यावेळेला तेथे सूर्योदय होताना पाहायला मिळतो आणि मग तिथे सूर्योदय झाल्यानंतर हळूहळू तो भाग जसजशी पृथ्वी फिरेल तसतसा सूर्याच्या समोर येतो आणि पुन्हा तिथे दिवस होतो. या पद्धतीने दिवस आणि रात्र कसे घडतात हे आपण आज पृथ्वीगोलाच्या सहाय्याने शिकलो. सर्वांच्या लक्षात आले का? हो.